समोरचा नकाशा बघून आपल्या पायाखालची जमीन नक्कीच सरकली पाहिजे. अदानी समूह ज्या प्रकारे 2014 नंतर भारतात फोफावलाय आणि ज्या प्रकारे तो नवीन ईस्ट इंडिया कंपनी बनू पाहतोय, हे पाहून आपल्याला काळजी वाटायला हवी. कारण की पुढचा नंबर हा महाराष्ट्र आणि मुंबई आहे. आपल्या पायाखालची जमीन एकदा का अदानी समूहाच्या हाती गेली तर आपल्याला आपल्याच राज्यात उपरं म्हणून हिणवलं जाणार. कारण की हा कुठल्याही एका पक्षाचा प्रश्न नाही, हा संपूर्ण महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा प्रश्न आहे. त्यामुळे कुठल्याही पक्षाचे तुम्ही असाल, तो पक्ष सोडून तुम्ही कालच्या भाषणाकडे बघा आणि यावर विचार करा की काय प्रकारे अदानी फोफावतोय आणि कुठल्या प्रकारे आपल्याच राज्यातल्या जमिनी अदानीला विकल्या जात आहेत. कारण की एकदा का आपल्या पायाखालची जमीन ही अदानीने विकत घेतली तर आपल्याच राज्यात आपल्याला उभं राहायला जागा ठेवली जाणार नाही आणि मुंबईत तर ती अजिबात राहणार नाही. त्यामुळे आपल्याला यावर विचार करायला हवा. प्रादेशिकवाद काय असतो, आपली भाषा कशी जपायची असते, आपली संस्कृती कशी जपायची असते, हे आपण दक्षिणी राज्यांकडून शिकून घ्यायला हवं. कारण की ज्या प्रखरतेने ते आपला प्रादेशिक वाद जपतात, आपल्या भाषेवर सर्वपक्षीय एकत्र उभे राहतात, त्याच पूर्ण जोशाने आपणही उभं राहायला हवं आपल्या भाषेसाठी, आपल्या प्रदेशासाठी. कारण की एकदा का आपली भाषा मेली, एकदा का आपली संस्कृती गेली तर आपल्याला आपल्या जमिनीवर उभं राहू दिलं जाणार नाही. तुम्ही कुठलेही उदाहरण बघा जगातलं, पॅलेस्टिनींचं उदाहरण बघा, बांगलादेशी रोहिंग्यांचं उदाहरण बघा, यांना आपली जमीन उरली नाहीये, यांना कुठलाही देश स्वीकारायला तयार नाहीये. उद्याचं आपलं भवितव्य पण असंच होणार का? यासाठी संपूर्ण मराठीवासियांनी, संपूर्ण महाराष्ट्रवासियांनी एक व्हायला हवं आणि हा लढा लढायला हवा.